पहाटेचे 4 वाजले 4:30 आणि पक्ष्यांचा आवाज. मला असं वाटलं की हे मुंगूसच आहे का काय, एकदम घरात येऊ राहिले. कारण एकदा असंच मुंगूस आलं होतं संध्याकाळच्या टायमाला, डायरेक्ट घरामध्ये आणि पळालं. 4:30 वाजता इतके आरडत होते पक्षी. चुळबुळ चालू होती काही काहींची, सगळेच नव्हते उठले. पण आता उठायच्या स्थितीत आहे. इतक्यात कोकिळा आरडला, पण आता चूप झाला. मी कॅमेरा घेऊन आले तर आवाज येऊ राहिलाय, ती उडताय. चाव सुरू झाली. हे पहा किती दाट, एवढं पण दाट नाही पण दाट धुकं पसरलंय. याच्यापेक्षा खूप दाट धुकं पसरतं इकडं. आता पसरण हिवाळ्यामध्ये. दिवसेंदिवस हा गारठा सर्वांना गोठवीत आहे. हे फुलं, ते पक्षी, तरी पण किती मस्त खिदळत आहे की नाही. अगदी छान ताजे टवटवीत प्रसन्नतेने. मग माझ्यासारखीने थंडी थंडी करत केव्हा घरात बसायचं. म्हणून मी स्वेटर का होईना घातलं आणि तडक निघाली बाहेर वॉकिंग करायला. त्याचबरोबर ही फुलं पाहून अगदी छान प्रसन्न वाटलं, अगदी आतून आतून. आणि मग काय, त्यांना हलून गुदगुल्या करत मी विचारलं, तुमचं काय हे रहस्य, तुम्हाला थंडीसुद्धा लागत नाही म्हणून. आणि मग त्यांच्याकडं एक वार पुन्हा पाहिलं आणि तडक निघाली. म्हटलं आज आपण आहे ना जास्त काहीतरी वॉकिंग करू, रोजच्यापेक्षा कमी नाही. कारण ही फुलं बघ कसं प्रसन्नतेने खिदळत आहे आणि हे पक्षी बघ, यांना का बरं थंडी वाजत नाही. हे विचारण्याआधी ती दूर दूर उडून गेली. होत आहे अगदी आभाळातून आभाळात. बघा अगदी आमचा हा काय म्हणतात सनराईज पॉईंट आहे. हे बघ कसं उगतंय. आता पूर्ण स्थितीत येईल, हळूहळू वर येत आहे. मस्त आहे की नाही आमच्याकडं सनराईज पॉईंट, मस्त आहे की नाही. आणि मध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट, कलकलाट. इकडं सगळं तारेवर बसलेले आहे पक्षी आणि सूर्याची वाट पाहत आहे. आणि मी आजकाल तुम्हाला रोजच सूर्यदर्शन म्हणजे सूर्योदय दाखवत असते. आमच्याकडचा हा सनसेट पण अशाच पद्धतीने होता, अगदी आभाळातल्या आभाळातच. नाही त्याला डोंगराची गरज नाही कसली. आपण म्हणतो ना डोंगराआड गेला सूर्य, तर इथं काही डोंगराची गरज नाही आहे. आम्ही भंडारदऱ्याला होतो तर नेहमी डोंगरातून कधी उगवायचा, पार 9-10 वाजता, तेव्हा तो सूर्य दिसायचा. पण आता एकदम म्हणजे कसं सूर्य उगवताना आम्हाला इथं दिसू राहिलेला आहे. आणि पूर्ण बिंब आलेला आहे, अजून थोडासा काही शिल्लक आहे. हे पा अगदी आलेला आहे, आता अगदी लाल लाल भडक होईल. हे पा याच्यापेक्षा अधिक लाल लाल भडक होईल, अतिशय सुंदर पद्धतीने दिसन. तर अगदीशय सुंदर एखाद्या रंगाचा ठिपका पडावा अगदी त्या पद्धतीने आता दिसू राहिलेला आहे. अजून तर आणखीन दिसेन. इकडं हे पक्षी सूर्याचे किरण अंगावर घेण्यास आसुसलेले आहेत, त्याच्यामुळे ते बसले आहेत तारेवर वाट पाहत. आणि बघा अतिशय सुंदर असं सूर्यदर्शन झालेलं आहे आपल्याला सर्वांना. बघा आणि हे पाखरं बघा
कॅमेरात येत नाही आहे, अगदी छोटे छोटे आहे. आता याच्यापेक्षा अधिक सुंदर दिसन. पहा, अतिशय सुंदर असं दृश्य आहे सूर्याचं. कॅमेऱ्यात नाही पण प्रत्यक्षात अतिशय सुंदर आहे. आणि ही क्लिप घेण्यासाठी मी बराच वेळ उभी आहे. चला, हाच सर्वात मस्त पॉइंट असतो, म्हणजे हे बघायला हाच खूप छान सूर्य असतो. अक्का चालली आहे दूध आणायला, दुधाची बॉटल घेऊन. कुठं जाते मी तुम्हाला दाखवते. मागं नाही, इथूनच दाखवते कुठं वळेल ती. तर साची पण अशी रोज घेऊन यायची दूध, पण आता ते अक्कावर आलेलं आहे काम. ती पावळाली आहे आणि सूर्याचं एक वेळेस पुन्हा दर्शन देत आहे मी. तर फुलसुद्धा मस्तपैकी आता उमलन सूर्याच्या किरणामध्ये उमलण्याच्या स्थितीत आहे. अगदी गुलाबासारखं हे जास्वंदीचं फूल वाटतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चला. आता माझं काम आहे कॅन्डी. आता कॅन्डीला जवळजवळ 3.5 दिवस झालेच असतील नक्की. आणि ती आता कॅन्डी म्हणजे 3 दिवस ठेवायची असते, पण मग कसं आहे, मी रात्रीचं बनवलं होतं संध्याकाळी, त्याच्यामुळे 3 दिवस तर रात्रीच झाले होते, म्हणजे संध्याकाळीच झाले होते काल. तर म्हटलं मग त्याच्यापेक्षा आत्ता काय करू, आपण काढूया सकाळ सकाळी. तर आता कॅन्डीचा सकाळ संध्याकाळ मी काय करत होते, याला हलवीत होते. त्याच्यामुळं मग ते खराब झालं नाही ते. आता याचं ज्यूस आता हे जे साखरेचं पाणी राहणार आहे ना, याचा ज्यूस पण बनवला जातो, नाहीतर याच्यामध्ये मोरवळा पण होईल केला तर. पण आता मोरवळा बनवायला आणि ते आवळे पाडून द्यायला कुणीच नाही आहे, कारण आता त्यांनी पाडून दिली होती तेवढ्या याच्यात. मग मी बनवलं, पट आवळा सुपारी झाली, पटकन मी आवळा कॅन्डी बनवली. पण मोरवळा आता राहिला आहे. आता कारण मोरवळ्याचं मग मी काय करते, एकदा मी याचं पाण्याचा वापर, म्हणजे ते ज्यूस साखरेचं पाणी होतं त्याच्यामध्ये मी मोरवळा बनवला होता, म्हणजे तेच टाकलं होतं साखर टाकण्याऐवजी. म्हणजे मग वाया नाही गेलं, कारण पितच नव्हते घरामध्ये, मग काय करू म्हणून मी ते बनवलं होतं. पण ते थोडंसं फिक्का वाटत होतं, मग तेव्हा मला एक्स्ट्रा साखर पण टाकावी लागली भरती त्याच्यात. कारण याच्यामध्ये कसं आहे, आपण टाकल्या तर साखर टाकतो, पण याच्यामध्ये जे आवळ्याचं त्या आवळ्यातलं सुद्धा पाणी निघत असतं, त्याच्यामुळे त्या आवळा आणि साखर मिक्स होते. हा ज्यूस आरोग्याला प्यायला चांगला असतो. घरात पिणारे असेल तर चांगलीच गोष्ट आहे, की सर्व घेणारे असतील तर. नाहीतर मग हे अशी ॲडजस्टमेंट करावं लागते. आता हे मला आहे ना चाळणीमधून, म्हणजे चाळणीत काढून घ्यायचं आहे ते आणि निथळायला ठेवायचं, आणि याच्यातलं पाणी बाजूला घ्यायचं आहे काढून. तर आता त्याच्यासाठी मी आता हे पाहिजे तर हे घेतलं आहे. हे त्याच्यामध्ये राहील ना तर किती होते पोहता काही आता या समजाना मला. आणि आता मी सगळं असं ओतून घेते. आता पूर्ण निथळून द्यायचं आहे म्हटल्यानंतर त्याच्यात तर खाली गेले, काय करावं. हा झाला ज्यूस. आता यामध्ये घेतलं काढून. आता हे निथळण चांगलं पूर्ण निथळून द्यायचं आहे आणि मग आपल्याला वाळत घालायचं आहे. तर मी एक दिवस काय करणार आहे, थोडंसं ऊन्हात घालणार आहे. एवढं ऊन पण नाही वाटत ते हिवाळ्यातलं. आणि 2 दिवस मी सावलीतच वाळत घालणार आहे. पण ती पण मला येणारी घ्यावं लागेल. म्हणजे कसं आहे, आमच्या इथं ना एवढ्या मुंग्या आहे ना, काळ्या मुंग्या पण आहे, लाल मुंग्या पण आहे. लाल मुंग्या कुठून निघतात कळत नाही, कुठं राहतात. आणि मग असं ठेवलं का कसा वास येतो त्यांना ते पण कळत नाही. आणि मग असं ठेवायचं म्हटल्यानंतर मला तो खडू मारावा लागेल सगळीकडनं, लक्ष्मण रेषा, मुंग्या येऊ नये म्हणून. त्या वासाने त्या जरा पळतात लांब.
आणि मग हे वाळत घालावं लागल. किती दिवस वाळायचं काय माहिती. आणि आता हे मी कशात तरी काढून घेते आणि याचा ज्यूस बनवणार आहे दुपारी. बघू काका त्यांना आवडला ना तर त्या पद्धतीने मग मी ज्यूस आहे ना खूप भारी होईल. मला ताई म्हटलं होत्या ना कमेंटमध्ये, त्याच्यामध्ये काळं मीठ आणि जिऱ्याची पूड टाकून मस्तपैकी ज्यूस होईल. बघूया मला. बरोबर आतमध्ये मुरलेला. आता सध्या काय करते, हा मस्त याच्यामध्ये ओतून घेते. लागेल तसं बनवते. किती झालाय ते फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे जास्त दिवस टिकल तरी तो. आणि दुपारी बनवता येईल ज्यूस. आता हे चांगलं निथळलेलं आहे. अरे म्हटलं त्याच्यात पुन्हा तर झालं तेच पडलं. आता पुन्हा थांबावं लागेल. आता हे बऱ्यापैकी निथळलेलं आहे. आता मी काय करते, याच्यामध्ये आता घेते आणि बाहेर टाकायचं आहे आपल्याला. तर घ्या याच्यातच ओतणार आहे मी. पहिली काळजी घेते मी, याला खडू मारून घेते असं म्हणजे येणारच नाही. माझ्या घरात ना लाल मुंग्या लागल तेवढ्या सापडतील, काळ्या मुंग्या कमी प्रमाणात. आणि ह्या लाल मुंग्या आहे ना गॅसच्या आतमधले बारीक नळी नाही का जिथून आपल्याला गॅस निघतो तिथपर्यंत सुद्धा जाऊन मरतात त्या वायूने. बरं ह्या कशाला जातात तिथे जीव द्यायला? जातात जीवही देतात आणि त्याच्याबरोबर ते गॅस जिथून निघतं ना त्याची जी फ्लेम आहे तीही कमी करतात. आता कॅन्डीला साखरेचा वास लागल्यानंतर ह्या थोडीच थांबणार आहे का? मग हे येतील म्हणून ही लक्ष्मण रेषा. आवळ्याचं ज्यूस म्हणून मी थोडंसं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि जिरे पूड टाकली, पिलं तर मला मळमळल्यासारखं झालं. आता हा खडू आहे ना मी सगळीकडनं लावून घेतलेला आहे आणि तो नेते मी आता उन्हामध्ये. अजून तसं ऊन यायचं आहे आपल्या इथं अंगणामध्ये. तर जेव्हा येईन तेव्हा मी आता तिकडं बास. पण आता इथंच घालते वाळत. ती आपली आवळ्याचं पण टाकते आणि ते पण टाकते. आवळ्याचे काय काय फायदे? इम्युनिटी वाढते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं जे शरीरासाठी इम्युनिटी मजबूत करण्याचं महत्त्वाची भूमिका बजावतं. आवळ्याचा पुढचा फायदा आहे पचनक्रिया नीट राहते, तसेच दृष्टीही सुधारते, केस जाड आणि चमकदार होतात आणि याशिवाय वजन कमी करण्यास उपयुक्त. तर हे आवळ्याचे एवढे फायदे आहे. खरं वाटतंय ते नाही म्हणता म्हणता मी 3 ताटं घेऊन आली. थोडंसं पातळमध्ये घातलं ना छान राहील. आपल्याला काय साखर चिपकून जायला मतलब आहे. साखर एकदा चिपकली नाही याला मग घरातच वाळत घालायचं ते. असं एकदम पातळ, एकावर एक पण नाही असं. तसं तर मी याच्यावरही टाकलं असतं, पण काय झालं की त्याच्यावर टाकलं असतं ना मग मला हे गोळा करून झाकून ठेवावं लागतं ना. त्याच्यापेक्षा ताटावरच त्याच्यातच आपल्याला झाकून ठेवता येतं. आता आहे ना नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचं कार्य सुरळीत होतं. आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते, त्यामुळे लहान मुलांना आवळे रोज खाण्यास द्यावे. हे पहा अगदी पातळ पातळ याच्यामध्ये असे घालून दिलेले हे. आणि आता ते ऊन पण जाणवत नाही काय, पण थंडी गारठ्यामुळं
आणि हे इकडं हे आज थोडीशी वाटते बरं का ओलसर. आणि ज्यूस बनवला असता पण काळं मीठ नाहीच राहिलं शिल्लक, सगळं त्या यालाच गेलं सुपारीला. तर आपली ही इकडची आवळा सुपारी आणि ही इकडची आता आवळा कँडी ही इकडं वाळल. आणि आता अक्काचं काय चालू आहे आपण बघायला जाऊया. काय करू राहिली? तेल ते तेल करते का तू? काय म्हणे मग याच्यात हे पाणी उकळायचं, याच्यात मेहंदी कालवायची. हा का? पाण्यात मेहंदी कालवायची. तर मेहंदी कालवायची का ही? तर मेहंदीत कालवायची आहे म्हटल्यानंतर काय काय घेतलंय तू? कोरपड लय बारीक बारीक चिरली, मला वाटलं मिरचीच आहे. तर कोरपड, ही कांदा, ही मेथी दाणे, हे काय आवळा पावडर, चहा पावडर, लिंबाचा पाला, हा कडुलिंबाचा पाला, कढीपत्ता, जास्वंदीचे पानं फुलं. तर बरंच अशी मस्तपैकी आयुर्वेदिक करून राहिली ती मेहंदी. तुला सांगू का अगं, माझ्याकडं नूपूरची मेहंदी, त्याच्या सगळं ऑलरेडी इतकं राहतं, तीच घेऊन आलं ना तर भारी आहे. पण तू आता हे काय करते, काळी मेहंदी वापरते ना, त्याच्यामध्ये तुला हे टाकायचंय. मग तुला ती आहे लाल मेहंदीची, त्याच्यामध्येच काळी मिक्स करायची ना. ते लाल केस नाही, मग काळी मिक्स करायची ना, काळी आणून. हा आहे, घेऊन येऊ का? बरं, मी घेऊन येते. ती दीपावलीमध्ये काय झाली, मी सोनूला विचारलं तू लावणार आहे का? सोनू म्हटला की मी नाही लावणार. मग ती घेतली माझ्या डोक्याला लावून. त्याच्यामध्ये मी काळी मिक्स केली होती, 2-3 पुड्या, आणि मग ती लावली होती. त्याच्यात भरपूर आयुर्वेदिक गुणधर्म असतात. भेटते ना, मॉलमध्ये भेटते तिथं शेजारी तळेगावला. आता हे पाण्यामध्ये भिजवून मग ती याच्यामध्ये ती मेहंदीत कालवणार आहे. याचं पाणी करणार आहे. याचं पाणी केलं का म्हणजे हे सगळं बाजूला काढणार ना, बरोबर ना, आणि गाळून घेणार आणि मग ती मेहंदीत कालवणार. तर एवढं प्रकार टाकले तिने. तर ते बरं आपल्याला मग दूषित परिणाम होत नाही, आणि ती केमिकल असल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो, तो होत नाही. हा, कोण म्हटलं असं? पाहिलंय तिने कालवल्यानंतर. अच्छा, चला एक काही प्रयोग करते केसांवर. इथं प्रथम आहे बरं का हा प्रयोग. तिसरी वेळ आहे. मग डोळ्यांना प्रॉब्लेम नाही झाला का? हा का? अच्छा, म्हणजे हे टाकल्यानंतर आग होत नाहीये, हा आईचा अनुभव आहे. डोळ्यांची जळजळ नाही होते एवढं. ती कारण काळी मेहंदी लावती ना ती केमिकल मधली. तर चला, आता इथं झालाय स्वयंपाक. राहिली ही भाजी. कुठली भाजी ग? गवारची भाजी करते. तर चला, अशा पद्धतीने आवळा कँडी मी वाळत घातलेली. तुम्हाला पहिल्यापासून दाखवलं मी कसं करते. म्हणजे 3 दिवस मी भिजत घातलं होतं साखरेमध्ये, ते प्रमाण पण तुम्हाला दाखवलं, आणि ते बनवलं कसं ते पण दाखवलं, आणि त्याच्यानंतर 3 दिवस तुम्हाला ते पण दाखवत आलेली आहे, आणि आता वाळत घालताना पण ते दाखवून राहिलेले आहे. आणि याची पूर्ण तुम्हाला रेसिपी बघायची असेल ना तर माझे पाठीमागचे व्लॉग आहे, त्याच्यामध्ये जरूर बघा. तर चला, आता मी घेते. मला गजरा बनवायचा आहे मस्तपैकी. आता छान फुलं उमललेली आहे, तर मी याचा उद्या बनवणार आहे. तर आता उद्या बनवल्याचा गजरा छानपैकी केसांना. भरपूर आलेली आहे, तर मी आजच बनवणार होते, पण म्हटलं जाऊ दे आता. सापडली मी म्हटलं नाव नाही, मला वाटलं ती नुपूर आहे, नेपूर नाही, शेणाचे. आणि जवळजवळ मला बरेच दिवस झाले बरं का घेऊन. मी 3दा वापरलेली, ही 3-4 वेळेस वापरलेली आहे. गेली ती केवढ्याची ही काय माहिती. आका सापडली ग, हे बाय शेणाची. हे बाय सापडली. कुठं फ्रीजवर होती ना, मी गेली होती याच्यामध्ये पाहायला, म्हणे आधी नाही. मग मला काही न झालं. तर याच्यामध्ये ना भरपूर असं आहे, याच्यात भरपूर. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये तुला सांगते काय. तर आता घे. आता याच्यामध्ये मी आणली ती, मी वापरली होती, आणि ती
ही पाय एवढी राहिली. राहू दे तुलाच. मुदत संपल्या. त्याची काची मुदत संपती. आयुर्वेदिक येते काच मुदत संपती. काय ते पावर तू तर एक चमचा घेणार आहे ना. हे बघ हे जे झाड आहे ना ह्या झाडावर जेवढं दाखवलं आहे ना तेवढं याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय काथा मेहंदी ब्रह्मी भरपूर आहे. लाल चंदन पण आहे का बरं का. याच्यामध्ये लाल चंदन. याच्यामध्ये काय चष्मा नाही घातला त्याच्यामुळे मला काही दिसत नाही आहे. तर हे झाडावर सगळं लिहिलेलं आहे. तर हे बघ ही आहे. ही घे. जवळजवळ बरेच वर्ष मला वाटतं बरेच महिने झालेले आहे मी वापरली. तर मग काय बरं तुला काय लागेल तेवढी घे. हां एक चमचा दे मला तर वाटीत. तर ही याच्यामध्ये भरपूर हर्बल आहे ना त्याच्यामुळे मी जवळजवळ 2 वर्षापासून हीच वापरते बरं का. 2 नाही कायम स्वरूपात आहे ना मी हीच वापरते. जशी मला ही दिसली 2-3 वर्षापासून तशी मी हीच वापरते.